गुड मॉर्निंग. मी माझी सखी. तर चला, आमच्या मॉर्निंगची सुरुवात आहे. इकडे मी मँगो घेतलेले आहेत आणि आता त्याचा ज्यूस बनवते, मँगो ज्यूस. कारण मुलं असं मँगो खात नाहीत. त्यांच्यासाठी मी ज्यूस बनवून ठेवलं आहे का दिवसभर त्यांचं चालूच असतं. कारण थंड थंड ज्यूस प्यायला त्यांना भारी आवडतं. जेवणाची तयारी पण आहे. इकडे मुलांसाठी मी बटाट्याचा कचरा बनवलेला आहे, ते पण त्यांना करपलेलं आवडतं. इकडे मी आमच्यासाठी मुगाचा रस्सा बनवलेला आहे. मूग आणि वांगट टाकून असं मी रस्सा भाजी बनवलेली आहे. आता मी काय करणार आहे, इकडे रस्सा भाजी वगैरे होते तोपर्यंत मी आता मँगोचं ज्यूस बनवायला घेते. इथे मी आपूस आंबे कट करून घेतलेले आहेत. आता एक मी कच्चा पक्का आंबा घेतलेला आहे आणि एक आंबा मी एकदम पिकलेला घेतलेला आहे, जेणेकरून आंबट गोड असं मँगो ज्यूस आपला रेडी झाला पाहिजे. आता आपल्याला सुरुवातीला ह्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. त्यासाठी थोडंसं पाणी मी ॲड करते आणि मिक्सरला छान फिरवून घेते मी. आता मी स्टीलचं पातेलं घेतलं आणि ही मोठी चाळणी घेतली. आता हे जे मी मँगो ज्यूस बनवले ना, त्याच्यामध्ये थोडं मी जास्त पाणी टाकलेलं आहे, कारण मला खूप लिक्विड स्वरूपात पाहिजे मँगो ज्यूस. आता मी हे गाळून घेते. तर मँगोचं जर छोटे छोटे असे पीस राहिले असेल ते सगळे वरच्यावरती राहतील. आता जो मँगो ज्यूस बनवला आहे तो मी गॅसवर ठेवलेला आहे. आणि आता आपल्या टेस्टनुसार साखर टाकून घ्यायची. जर गोड पाहिजे असेल तर जास्त साखर टाकायची आणि आंबट गोड पाहिजे असेल तर कमी साखर टाकायची. आणि आता काय करायचं, साखर विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा. साखर विरघळली का गॅस बंद करून थोडा वेळ हे थंड होऊ द्यायचं बाहेरच आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. मँगोचं ज्यूस पण आता थंड झालेलं आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवून देते. तोपर्यंत आता मी माहीरला एक काम सांगणार आहे. माहीर, मला गजरा बनवून देशील तू? ओके, दे हा मला गजरा बनवून. आपण संध्याकाळी मंदिरात जायचंय ना आपल्याला, मग गजरा बनवून ठेवा माझ्यासाठी. माहीरला आता संध्याकाळी मी मोगऱ्याचा गजरा करायला सांगितलेला आहे आणि त्याला छान जमतो मोगऱ्याचा गजरा करायला. ही फार्म हाऊसवरून आणलेली फुलं आहेत ना. मग त्याला म्हटलं, चल तुझा वेळ जाण्यासाठी थोडंसं मला गजरा करून दे, आणि तो लगेच तयार पण झाला. असं हे करते बघा गजरा, छान एकदम परफेक्ट करतो है ना. बघ दे, मम्माला दाखव. वाव, छान केलंस माऊ तू. आज माहेरने पुन्हा मम्मासाठी छान गजरा केलेला आहे. बापरे, माहेर खूप मोठा झालाय गजरा. थँक्यू शन्ना. रात्रीच्या जेवणामध्ये मी माटाची भाजी बनवते. त्यासाठी मी आता गॅसवर कढई ठेवली आणि तेल तापत ठेवलंय. भरपूर सारे लसूण टाकते मी. लसूण सोबत मी बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेते आणि छान परतून घेते. सुरुवातीला कांदा छान परतून झालेला आहे. आता मी लगेच टोमॅटो टाकते आणि टोमॅटो सोबतच मी आता काय करणार आहे, मूग डाळ पण टाकून घेते आणि दोन्ही पण छान परतून घेणार आहे. आता मी जे रेग्युलर मसाले आहेत ते टाकून घेते. हळद घेते, सिक्रेट काळा मसाला टाकते, थोडंसं गरम मसाला टाकते आणि पुन्हा परतून घेते मी. आता टोमॅटो, डाळ आणि मसाले पण छान परतून झालेत. आता जी माठाची भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून, ती पण ॲड करते.
चवीनुसार मीठ टाकूया. मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आपल्याला सुरुवातीला ती जास्त वाटते, पण नंतर फ्राय झाल्यानंतर ते एकदम कमी होते. तर मीठ एकदम थोडं टाकायचं. मीठ टाकून झालेलं आहे. आता लगेच आपण हिला मिक्स करूया. आणि झाकण ठेवूया आणि हिला थोडं शिजवून घेऊ. मिक्स करूया आता ही थोडं. आणि आता मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देते याच्यावरती. भाताची भाजी होते तोपर्यंत इकडे मी काय करणार आहे, नाचणीची भाकरी करून घेते. छान अशी नाचणीची भाकरी मी तव्यामध्ये करायला घेतलेली आहे. भाकरी पण रेडी झालेली आहे. छान अशी आपली पालकची भाजी छान अशी आपली माठाची भाजी मूगडाळ टाकून आणि नाचणीची भाकरी रेडी झालेली आहे. त्यामुळे आजच्या रात्रीचा मेनू आहे जेवणाचा आमच्या माठाची भाजी आणि नाचणीची भाकरी. चला तर मग आजचा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.